तुम्हाला हे तर माहीतच असेल की झाडे सुद्धा श्वास घेतात, पण प्रश्न असा आहे की नेमकं कुठून घेतात? नाक कुठे आहे त्यांचं? कारण आपल्यासारखं त्यांचं नाक, तोंड, फुफ्फुसे काहीच नसतं. पण बघा, आपण श्वास घेतो ऑक्सिजन आणि सोडतो कार्बन डायऑक्साईड. आणि झाडं काय करतात माहिती आहे? ती घेतात कार्बन डायऑक्साईड आणि बाहेर सोडतात ऑक्सिजन. म्हणजे सरळ सरळ देणं घेणं चालू असतं. आपण त्यांना जे देतो ते घेतात आणि ते जे देतात त्यावर आपण जगतो. म्हणजे हा झाला निसर्गाचा खरा भाईचारा. तू मला श्वास दे, मी तुला श्वास देतो. पण ही प्रोसेस दिसते तितकी सिंपल नाही. झाडाला ऑक्सिजन बनवण्यासाठी 3 गोष्टी लागतात: सूर्यप्रकाश, पाणी आणि CO2. हे तिन्ही मिळाले की झाड बनवतं ऑक्सिजन आणि साखर. आता साखर झाड स्वतःजवळ ठेवतं, कारण पोट भरलं नाही तर झाडही काम करत नाही. आणि ऑक्सिजन तो बाहेर सोडतं, म्हणजे आपल्यासाठी फ्री सर्व्हिस. ही सगळी प्रोसेस म्हणतात फोटोसिंथेसिस. पण आता मोठा प्रश्न, CO2 आत जातं तरी कुठून? तर झाडाच्या पानांवर असतात छोटे छोटे छिद्र, इतके छोटे की डोळ्याने दिसतही नाहीत. त्यांना म्हणतात स्टोमाटा. हे छोटे दरवाजे सतत उघडबंद होत असतात. जसं घरातलं दार कधी हवा यावी म्हणून उघडतो, कधी डास येऊ नयेत म्हणून बंद करतो. याच स्टोमाटामधून CO2 झाडात जातं आणि ऑक्सिजन बाहेर येतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर झाडांना नाक नसतं, पण पानांवर हजारो मायक्रो नाकं असतात. आणि हो, म्हणूनच म्हणतात जितकी जास्त झाडं तितका जास्त श्वास. झाडे लावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.